नमस्कार. आज मी आहे अहिल्यानगर जिल्ह्यातलं जे मिरावली बाबांचा पहाड आहे, दिसतोय तुम्हाला मागे जो दर्गा आहे, तिथे मी आहे. बरं, मी बाहेरून शूटिंग घेते आहे कारण आत जाऊन शूटिंग करायला पूर्ण मनाई आहे. त्यामुळे मग मी मिरावली बाबांच्या पहाडावर मी जाऊन आले, दर्शन घेऊन आले आणि मग मी बाहेर येऊन शूटिंग करते आहे. ठीक आहे. तर मिरावली बाबांची गोष्ट अशी आहे, आता ही तर गोष्ट मी याच्यावरच सर्च केली विकिपीडियावर. तर गोष्ट अशी आहे की हे एक सूफी संत आहे. ठीक आहे. आता आपल्याला सूफी संत वगैरे याचा पण अभ्यास आहे आपला, हा सगळा आहे. मी दर्गा पुन्हा तुम्हाला दाखवते. ठीक आहे, दिसतो आहे. तर ते एक सूफी संत आहे आणि त्या अशी आख्यायिका आहे किंवा असं मानलं जातं की ते बगदादहून प्रवास करत करत इथे आले. मग इन बिटवीन त्यांनी कुठे कुठे हॉल्ट घेतला किंवा कोणता प्रवास ते करत आले, तर बघा, बगदादवरून आले, नंतर अफगाणिस्तान, बलुचिस्तान, नंतर जुन्नर, आसनगाव आणि मग ते ह्या पहाडावर येऊन स्थित झाले. बरं, याच्यानंतरची आख्यायिका अशी आहे की त्यांना काही सुपर नॅचरल पॉवर होत्या, म्हणजे अलौकिक शक्ती होत्या, ज्याच्याने ते जे दुष्ट शक्ती, वाईट शक्तींचा नाश करण्याची त्यांच्यात ताकद होती. आणि राहिली माझं श्रद्धास्थान, तर अर्थातच माझं श्रद्धास्थान आहे मिरावली बाबा. का आहे तर माझी आई जी आहे ती नगर जिल्ह्यातील म्हणजे माझा आजोळ आहे इकडे, तर माझ्या आईचं माहेर इकडे आहे. आणि तर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये एक तालुका आहे आणि त्या तालुक्यामध्ये तिचं हे आहे, तालुक्यामध्ये एक छोटं गाव आहे, तिथली ती आहे. आणि मग आईचं श्रद्धास्थान होतं ते आधीपासून, त्यामुळे ते आमच्याही सगळ्यांचं श्रद्धास्थान आहे. आणि मी तर अगदी मनापासून मिरावली बाबांना मानते आणि आयुष्यभर मानतच राहील. ठीक आहे. तर ही जस्ट तुम्हाला एक माहिती द्यायची होती. धन्यवाद.